पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादामुळे शिवसेना व भाजपात वादाची ठिणगी पडल्याचं चित्र दिसतंय। विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आज भारतीय जनता पार्टी आणि शिंदेच्या शिवसेनेनं स्वतंत्र बैठकी घेतल्या। मंत्री शंभूराजे देसाई आणि भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी आपापली बाजू मांडल्यानंतर 11:30च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभापती राम शिंदे यांच्या दालनात त्यांची भेट घेतली। शिंदेंनी राम शिंदे यांच्यासोबत चर्चा केली। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या गोंधळाबद्दल चर्चा केली। या बैठकीला शिवसेनेचे नेते देखील उपस्थित होते। सभापतींसोबत चर्चा झाल्यानंतर उपसभापती नीलम गोर्रे यांच्या दालनात चर्चा झाली। योगेश कदम, उदय सामंत हे उपस्थित होते। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेना मंत्री व आमदारांची बैठक बोलावली। यानंतर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या बैठकीमध्ये मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, जयकुमार गोरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष व आमदार अतुल भोसले हे मुख्यमंत्री दालनात यावेळी उपस्थित होते। सातारा पोलीस अधीक्षक निलंबन प्रकरणी या बैठकीमध्ये चर्चा झाली। फडणवीसांसोबतच्या चर्चेदरम्यान सातारा जिल्हा परिषद विषयावर कोणतीही तडजोड नाही अशी भाजपची भूमिका असल्याचं निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सातारा एसपी निलंबनाबाबत मुख्यमंत्री सभापतींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। दरम्यान या बैठकीनंतर उदय सामंत, प्रताप सरनाईक आणि संजय राठोड यांनीही या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परत आलेले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात प्रसारमाध्यमांशी संवाद न साधता दाखल झाले। दरम्यान या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू असताना दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। काही वेळांनी सभापती राम शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या दोघांमध्येही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निलंबन कारवाई निर्देश प्रकरणावरून चर्चा झाली असं निलंबन चुकीचं। दरम्यान सभापतींनी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचा आदेश देणं चुकीचं असल्याचं मत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी व्यक्त केलंय। सभापती हे न्यायाधीशांप्रमाणे असतात, त्यांनी कार्यकर्त्यांप्रमाणे निर्णय घोषित करणं योग्य नाही असं सदावर्ते म्हणाले। सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा असं म्हणणारा आदेश माननीय उपसभापती नीलम गोर्रेंनी दिलाय, हे अनाकलनीय आहे, नैसर्गिक न्यायाविरुद्ध जाऊन आहे। दुसरी बाजू ऑल इंडिया सर्व्हिस ऑफिसरचे ऐकून न घेता थेट निलंबन करणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्याचबरोबर पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या नेते मंडळींना सूट आहे का? कारण ज्या प्रकारे मंत्री जयकुमार गोरे यांनी वस्तुस्थिती सांगितली त्याप्रमाणे पोलिसांचं देखील चूक दिसत नाही। हे जर सत्य असेल तर दोन्ही बाजू न ऐकता घाईगडबडीनं का निलंबनाचा आग्रह असा सवाल सदावर्तेंनी विचारलाय। सभापती आणि न्यायाधीश यांच्यावर अविश्वास दाखवला जाऊ नये, परंतु दुसरी बाजू ऐकण्या अगोदरच निलंबन आणि त्यानंतर सभापती महोदय म्हणत आहेत की मी निर्णय दिलाय, आता त्यावर बदल करण्यावर चर्चा नको, हे आता संयुक्तिक संविधानिक वाटत नाही। आक्रमकता आणि परिस्थिती आवाक्याबाहेर घालून राजकारण करणं, त्यात ऑल इंडिया सर्व्हिस ऑफिसर आणि पोलीस कर्मचाऱ्यांना राजकीय बळीचा बकरा करणं हे राजकारण चुकीचं आहे। निलंबन आदेश काढण्यापूर्वी किंवा तसे निर्देश येण्यापूर्वी सभापतींना तसा थेट अधिकार आहे का याचा अभ्यास तरी होणं आवश्यक होतं। पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन एकतर्फी बाजू ऐकून केलं जाऊ नये, तसं केलं तर राजकारण्यांचं पोलीस खेळणं बनल्यासारखं होतील असं सदावर्तेंनी म्हटलंय। या संदर्भातील निवेदन सदावर्ते यांनी राज्यपालांना, मुख्यमंत्री फडणवीसांबरोबरच केंद्रीय लोकसेवा आयोग DOPT आणि पार्लमेंट सेक्रेटरींना दिलंय। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेनेची एकनाथ शिंदेंची निवडणूक पूर्वयुती होती। दोघांचे मिळून 35 सदस्य निवडून आले तर भाजपचे 27 सदस्य निवडून आले होते। असं असतानाही भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आला। या संदर्भातील सविस्तर घडामोडी शंभूराजे देसाईंनी आज विधान परिषदेत सांगितल्या।